विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पहा संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 5वीची हिंदी विषयाची जी वार्षिक परीक्षा आपली होणार आहे त्या परीक्षेचा पेपर आणि त्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा, कारण की अशाच पद्धतीचा पेपर त्या ठिकाणी वार्षिक परीक्षेचा तुमचा असणार आहे। पहा एकूण 50 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे। 10 गुण तोंडीला आणि 40 गुण लेखी परीक्षेसाठी आहेत। पहा लगेचच आपण प्रश्नपत्रिका चे उत्तर आपण पाहणार आहोत। तोंडी व प्रात्यक्षिक चाचणी गुण आहेत 10। पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे सांग। तोंडीमध्ये पहा, तुम्हारी माँ तुम्हारे लिए क्या क्या करती है यह बताओ। त्यानंतर पहा, वर्णमाला के क्रम से सुनाओ। 1 से 25 तक की गिनती करो। आकारों के नाम बताओ। अच्छे लड़के और अच्छी लड़की के कौन कौन से गुण होने चाहिए। पहा असे प्रश्न तोंडी त्या ठिकाणी तुम्हाला 5 विचारले जाणार आहेत। त्यानंतर उचित हावभाव से कविता का स्वस्वर गायन करो। पहा कविता गायनासाठी देखील तुम्हाला 5 गुण आहेत। त्या पहा लेखी चाचणी, या लेखी चाचणीचे गुण आहेत 40। प्रश्न तिसरा आहे, मौन वाचन करो और अनुलेखन करो। पहा या ठिकाणी याचं सेवा डॉक्टर का कर्तव्य याचं वाचन करायचं आहे आणि त्याच पद्धतीने लिहायचं आहे। पहा म्हणजे जसं तसं पाहून आपल्याला लिहायचं आहे। गुण आहेत 3। त्यानंतर प्रश्न चौथा आहे, उचित शब्द बनाकर लिखो। ख आ आँख, वाल रुई फू फुलवारी, इरपाचा म्हणजे चारपाई। म्हणजे या ठिकाणी आपल्याला अक्षरांचा योग्य क्रम लावून त्या ठिकाणी अर्थपूर्ण शब्द त्या ठिकाणी तयार करायचा होता। पहा त्यानंतर उपसर्ग और प्रत्यय लगाकर नए शब्द बनाओ। प्रेमचं कसं सप्रेम किंवा प्रेम भरा, तर दिनचं प्रतिदिन। त्यानंतर ज्ञान विज्ञान ज्ञानी, दिन प्रतिदिन, त्याचबरोबर दैनिक दिनकर। चित्र के नाम लिखो। पंछी, चारपाई, पेड़, आँख या पद्धतीने चित्राचे नाव त्या ठिकाणी आपल्याला लिहायचे होते। प्रश्न 5वां, नीचे लिखे शब्दों पर जहां ठीक समझो वहां चंद्रबिंदी लगाओ। पहा बंदर की पूंछ लंबी थी, पूंछवर चंद्रबिंबी असणं गरजेचं आहे। पहा सभी लड़कियां पाठशाला जाती हैं, लड़कियां याच्यावरती चंद्रबिंदी असणं गरजेचं आहे। त्यानंतर सारा काम अकेले ही संभालना पड़ता है, संभालना यावरती चंद्रबिंदी असणं गरजेचं आहे। पहा त्यानंतर शब्द समूह के लिए एक शब्द लिखो। जहाँ विद्यार्थी पढ़ते हैं उसे क्या कहते हैं, विद्यालय कहते हैं। खेल खेलने वाला खिलाड़ी कहते हैं। जादू दिखाने वाला जादूगर कहते हैं और सच बोलने वाला सत्यवादी कहते हैं। इसमें शब्द समूह के लिए एक शब्द लिखना था। शब्दों में वाक्य में प्रयोग करो। शब्दों के वाक्य में प्रयोग करो। प्रश्न 6 है, सुबह, मैं सुबह जल्दी उठती हूँ। आज़ादी, भारत 15 अगस्त 1947 को आज़ाद हुआ। आज़ाद। अधोरेखित शब्द की जगह कंस दिया हुआ शब्द लेकर वाक्य फिर से लिखो। घर के छत पर मोर आया। मोराच्या जागेऐवजी मोरनी घ्यायचे। पहा घर के छत पर मोरनी आई। और राजू अरुण के बारे में सोचता है। पहा त्याऐवजी काय करायचं, माँ अरुण के बारे में सोचती है या पद्धतीने लिहायचे। पहा त्यानंतर तालिका की मदद से वाक्य बनाओ। मैं पाठशाला जाता हूँ, सुदामा पाठशाला जाता है, नजमा पाठशाला जाती है। 3 वाक्य तुम्ही तयार केले, तुम्हाला 3 मार्क त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्यानंतर प्रश्न 7वां आहे, पढ़ो समझो और एक प्रश्न बनाए। सूरज प्रकाश देता है। सूरज क्या देता है। पहा या ठिकाणी प्रश्न विचारला आपण, सूरज क्या देता है, प्रकाश देता है। वर्णमाला के अनुसार शब्दों के क्रम लगाओ। ऊन, छत, तितली, धरती। त्यानंतर विराम चिन्हों का उपयोग करके वाक्य फिर से लिखो। गाय ने बकरी से पूछा यह छोटा पौधा कहाँ गया। पहा गाय ने बकरी से पूछा या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा आहे आणि दुहेरी अवतरण चिन्ह व छोटा पौधा कहाँ गया प्रश्नचिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण अशा पद्धतीने या ठिकाणी विरामचिन्ह योग्य पद्धतीने वापरणं गरजेचं होतं। त्यानंतर प्रश्न 8वां आहे, कोष्टक से उचित शब्द चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति करो। डैश डैश में सबके अनाज के ढेर लगे थे। खलिहान में सबके अनाज के ढेर लगे थे। शिक्षा हमें स्वावलंबी और टिम्ब बनाती है, सजग बनाती है। थोड़े दिनों के बाद बीज का एक छोटा सा डैश डैश बन गया, पौधा बना गया। यह टिम्ब नहीं मिली है हमें किसी से भीख में। यह आज़ादी नहीं मिली है हमें किसी से भीख में। 26 जनवरी का दिन गणतंत्र दिवस के रूप में मनाया जाता है। गणतंत्र
अशा पद्धतीने ही उचित म्हणजे रिक्त स्थानं की म्हणजे रिकाम्या जागा आपल्याला काय करायच्या होत्या, योग्य पद्धतीने भरायच्या होत्या. त्यानंतर ब आहे निम्नलिखित प्रश्नों के उत्तर लिखो केवल दो. सुनामी क्या है? सुनामी आने पर क्या करना चाहिए? समुद्र के तल में भूकंप आने पर ऊंची ऊंची लहरें उत्पन्न होती है, हमें उसे सुनामी कहते हैं. हमें समुद्र तट को पाट कर बस्तियां नहीं करनी चाहिए. हमें समुद्र तट के पास बस्तियां नहीं करनी चाहिए क्योंकि सुनामी से उसका बहुत बड़ा नुकसान होता है. आजकल लड़कियां किन किन क्षेत्रों में आगे बढ़ रही है? आजकल लड़कियां पढ़ाई लिखाई के क्षेत्रों में आगे बढ़ रही है. कौन कौन से दिवस हमारे राष्ट्रीय त्यौहार है? हमारे राष्ट्रीय त्यौहार गणतंत्र दिन, स्वतंत्र दिन, महाराष्ट्र दिन है. त्यानंतर 9वा प्रश्न आहे पहा. निम्नलिखित शब्दों के समानार्थी शब्द लिखो केवल दो. वृक्ष, वृक्षाचा समानार्थी शब्द आहे पेड़. सुबह, सवेरा, इनाम, बख्शीस. निम्नलिखित शब्दों के वचन बदल कर लिखो. सिक्का, सिक्के, बंदर, बंदरिया, आम, आम. अशा पद्धतीचं या ठिकाणी इयत्ता 5वीचा जी वार्षिक परीक्षा आहे त्या वार्षिक परीक्षेची जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीची तुम्हाला येणार आहे. त्याच्यामुळे ही जी प्रश्नपत्रिका आहे ती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा, कारण की वार्षिक परीक्षेतील जर आपण उत्तीर्ण झालो तरच आपण पुढच्या वर्गात जाणार आहोत. कारण की इयत्ता 5वी आणि 8वीसाठी आता महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी वार्षिक परीक्षेचं आयोजन करायचं सांगितलेलं आहे. आणि या वार्षिक परीक्षेमध्ये आपण चांगल्या मार्काने पास झालो तर आपल्याला पुढचं जे ॲडमिशन आहे त्याचबरोबर पुढच्या इयत्तेमध्ये आपण जे जाणार आहात त्याच्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असल्या कारणाने या ठिकाणी ही जी प्रश्नपत्रिका आहे ती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला जो चॅनल आहे VPN एज्युकेशनल गुरु या चॅनलवर आपण अशाच पद्धतीचे शैक्षणिक व्हिडिओ प्रसारित करत असतो. म्हणजे आजचा हा जो हिंदीचा पेपर आहे तो उद्या आपला होणार आहे. त्या अगोदरच तुम्हाला ही अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका असू शकते याबद्दलचं म्हणजे अशीच प्रश्नपत्रिका आल्यानंतर कशा पद्धतीची उत्तरं तुम्ही लिहू शकता ते या ठिकाणी दिलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तुमच्या शैक्षणिक दृष्टीने हा फायद्याचा असणार आहे. आणि ही जी प्रश्नांची उत्तरं आहेत तुम्ही पाठ करून जर गेली तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्क मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पहा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.